सकाळची आम्ही बायकोच्या माहेरच्यांसोबत एका मोठ्या फार्म हाऊसवर होतो. सगळ्यांना वाटत होतं की आम्ही अजून झोपलोय, पण आमच्या खोलीत पांघरुणाखाली आमचा नेहमीचा सकाळचा कार्यक्रम सुरू होता. माझी बायको माझ्या बांबूशी खेळत होती. तिचे केस माझ्या मांड्यांवर पसरले होते आणि तिच्या प्रत्येक श्वासाने माझ्या अंगावर काटा येत होता. हा आमचा चोरटा खेळ होता, जो आम्ही फक्त अशाच वेळी खेळायचो. अशातच खोलीचा दरवाजा हळूच उघडला गेला. मी डचकून पाहिलं. दारात माझी मेहुणी उभी होती. तिने शॉर्ट्स आणि बिकिनीचा टॉप घातला होता. दाजी, सगळे तलावावर चाललेत, तुम्ही येताय का? ती म्हणाली. तिचा आवाज ऐकून पांघरुणातली हालचाल थांबली. माझी बायको आतमध्ये दगडासारखी शांत झाली. तिला कळलं होतं की कोणीतरी आलंय. जर माझ्यावरून फिरून मेहुणी खोलीत फिरली. सायली कुठे आहे? ती विचारणारच होती, तेवढ्यात तिचं लक्ष पांघरुणाच्या त्या विचित्र उंचवाट्यावर गेलं, जो माझ्या कमरेच्या खाली होता. तिला प्रकार कळला. तिच्या चेहऱ्यावर एक लबाड हसू पसरलं. तिने त्या फुगवट्याकडे बोट दाखवलं आणि फक्त ओठांच्या हालचालीने विचारलं, आत आहे का? मी लाजेने मान डोलावली. मग तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. तिने माझ्याकडे रोखून पाहिलं आणि हातानेच एक इशारा केला. स्पष्टपणे चोखण्याचा इशारा. ती विचारत होती, तेच चालू आहे का? माझ्या काळजात धस्स झालं, पण एका विचित्र धाडसाने मी पुन्हा होकार दिला. मला वाटलं मी लाजेल आणि निघून जाईल, पण ती गेली नाही. ती तशीच दाराला टेकून उभी राहिली आणि हात छातीवर बांधून आमच्याकडे एकटक पाहू लागली. काय होतंय हे तिला बघायचं होतं. तिच्या त्या निर्लज्जपणे पाहण्याने माझी भीती कुठल्या कुठे पळाली आणि माझ्या अंगात एक विचित्र लहर संचारली. मी ठरवलं, बघूया आता पुढे काय होतंय. मी हळूच माझा हात पांघरुणावर ठेवला आणि बायकोच्या डोक्याला हलका दाब देत तिला लय द्यायला लागलो. माझ्या बायकोला वाटलं की तिची बहीण निघून गेली आहे, त्यामुळे ती पुन्हा उत्साहाने आणि पूर्ण ताकदीने कामाला लागली. ती आता अधिकच जोशात माझा बांबू चोखत होती. मी माझ्या बायकोच्या चेहऱ्याकडे नाही, तर दारात उभ्या असलेल्या माझ्या मेहुणीकडे पाहत होतो. तिचे श्वास जड झाले होते. तिचे ओठ किंचित उघडे होते. ती तिच्या ओठांवरून जीभ फिरवत होती. तिची नजर माझ्या आणि पांघरुणाखालच्या हालचालीवर फिरत होती. मग तिने जे केलं त्याची मी कल्पनाही केली नव्हती. तिने हळूच तिच्या बिकिनीची वरची पट्टी काढली आणि माझ्या डोळ्यासमोर तिचे 2 मोठे भरलेले आंबे होते. ते वाड्याच्या जुन्या खांबासारखे ताठ आणि भरलेले होते. माझी बायको सुंदर होती, पण तिचे आंबे याच्या निम्मेही नव्हते. बस, ते बघून माझा कंट्रोल सुटला. माझ्या शरीरातून एक जोरदार लहर निघाली आणि माझा सगळा बिंदू माझ्या बायकोच्या तोंडात रिकामा झाला. माझ्या मेवणीनं लोळा मारला. एक फ्लाइंग किस तिची पट्टी बांधून खोली बाहेर निघून गेली. काही वेळाने माझी बायको पांघरुणातून बाहेर आली. तिने माझा बांबू स्वच्छ केला आणि हसून म्हणाली, आज काय झालं तुम्हाला? जाम जोरात पाणी सोडलं तुम्ही. असं वाटलं जसं काही कोणीतरी बघत होतं आपल्याला. मी तिच्या त्या बोलण्यावर फक्त हसलो. तिला काय माहीत की खरंच कोणीतरी बघत होतं.